मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता। तर आज सकल मराठा समाजाने सुद्धा जनआक्रोश मोर्चाची हाक दिली आहे। पुणे आणि मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत। तर मुंबईतील गिरगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। तर आज सकल मराठा समाजानेही जनआक्रोश मोर्चाची हाक दिलेली आहे। पुणे आणि मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाईल। या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत। तर मुंबईमध्ये जो मोर्चा निघणार आहे तो संध्याकाळी 5 वाजता गिरगावमधून सुरू होईल। राज्यभरामध्ये आता पडसाद आणखी तीव्र होताना आपल्याला दिसतायत। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मिकी, काल परभणीमध्ये भव्य मोर्चा निघाला, आज पुण्यामध्ये निघतोय। हा मोर्चा कुठून कसा असेल, कोण कोण सहभागी होणार आहे आणि कसं आयोजन करण्यात आलंय मोर्चाचं? जर आपण बघितलं ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे निघतायत, सर्वपक्षीय मिळून हे मोर्चे काढले जात आहेत आणि आज त्याच पद्धतीने या ठिकाणी पुण्यातील लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालय या इथपर्यंत हा मोर्चा असणार आहे। मोठ्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होतील। त्याचबरोबर स्थानिक आमदार असतील, जसं आपण इथं सांगितलं की संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे ती देखील, कन्या आहे ती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आमदार धस असतील, रोहित पवार असतील, त्याचबरोबर इतर जे स्थानिक आमदार आहेत ते देखील सगळेजण, पृथ्वीराज चव्हाण असतील ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। एवढंच काय तर वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे आरोपी आतापर्यंत आपण अटक केलेले आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, एवढंच काय तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने हा संपूर्ण अत्याचार, अन्याय या ठिकाणी झालेला आहे त्याच्या विरोधात जोरदार आवाज उठवण्यासाठी सर्व पक्षीय एकत्र येत ज्या पद्धतीने बीडमध्ये, परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता, त्याच पद्धतीने आज पुणे शहरामध्ये ज्या ठिकाणी यातील काही आरोपी सीआयडीला शरणी गेले तर 2 आरोपींना या ठिकाणाहूनच अटक करण्यात आलेली होती पुण्यातून। याच आरोपींना आता कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या मोर्चाला जवळपास 10 वाजता या ठिकाणी सुरुवात होईल। 2-1 तास या मोर्चाला लागतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी आणि अशा पद्धतीने मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि या मोर्चाची जर आपण बघितले तर संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। अशा पद्धतीने पुण्यामध्ये झाल्यानंतर अर्थातच संध्याकाळी मुंबईमध्ये देखील अशाच पद्धतीने सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी निघणार आहे। प्रज्ञा, मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।